नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। 1 डिसेंबर 2024 म्हणजेच मागच्या रविवारी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संबंध पातळीवर या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी काही ती संपन्न झाली, पार पडली आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या परीक्षेला जाता जाता या व्हिडिओचा फायदा निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या संबंध या ठिकाणी मित्रांना किंवा संबंध विद्यार्थ्यांना एक प्रकारे झालेला असेल राज्यव्यवस्था या घटकाच्या दृष्टिकोनातून। का असं मी म्हणतोय तर याचं कारण असं आहे की आपण परीक्षेला जाता या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टींचा संदर्भ आपण घेतला होता, जसं की केशवनंद भारती खटला असेल, 106वी घटनावस्ती असेल किंवा व्यक्तिविशेष प्रश्नाच्या दृष्टिकोनातून MS स्वामीनाथन यांच्याबाबत विचारलेला प्रश्न असेल, तर अशा अनेक वेगवेगळ्या घटकांवर ज्याची चर्चा आपण परीक्षेला जाता या व्हिडिओमध्ये केली होती, तर त्या दृष्टीने निश्चितच फायदा महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना झालेला असेल असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतोय। आणि विशेष म्हणजे या व्हिडिओला आपण अधिकाधिक प्रेम दिलं, अधिकाधिक व्ह्यूज दिल्या, अधिकाधिक लोकांनी सबस्क्राईब केलं, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मी मानतोय। तर आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आगामी एक प्रकारे संयुक्त गट ब 2024ची एक्झाम आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024ची एक्झाम आणि त्याचबरोबर आगामी 2025 मध्ये असणाऱ्या इतर ज्या काही तिन्ही परीक्षांच्या एक्झाम आहेत त्या सर्व दृष्टिकोनातून PYQ सिरीजला आपण पुढे कंटिन्यू करतोय। आपल्याला माहिती असेल मागच्या काही कालावधीपासून आपण या ठिकाणी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024च्या PYQ सिरीजला सुरुवात केलेली आहे आणि 2018 असेल, 2019 असेल, 2020 असेल किंवा 2022 असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या PYQच्या राज्यव्यवस्था घटकांची चर्चा आपण केलेली आहे आणि या PYQ सिरीजच्या माध्यमातून राज्यव्यवस्था घटकाच्या अनेक प्रश्नांवर, त्यांच्या विश्लेषणावर आणि त्यांच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकलेला आहे। तर आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मागची 2023ची जी काही संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023ची जी काही PYQ आहे किंवा एक प्रकारे जी काही एक्झाम आहे त्या एक्झाममधल्या राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या 2023च्या अंतर्गत आपल्याला माहीत असेल की संयुक्त गट ब आणि गट क या दोन्ही प्रकारच्या पदांची जी काही एक्झाम आहे ती एकत्रित झालेली होती आणि पुन्हा एकदा आपल्याकडे 2000 एक प्रकारे 25 मध्ये ही जी काही एक्झाम आहे ती एक्झाम या ठिकाणी होणार आहे। तर या सर्व अंगाने जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला माहित असेल की आगामी 2024ची सुद्धा जी काही एक्झाम आहे ती एकत्र होणार नाही आहे, तर ती वेगळी होणार आहे। 5 जानेवारी 2025ला आपल्याकडे संयुक्त गट ब 2024ची एक्झाम आहे आणि 2 फेब्रुवारी 2025ला संयुक्त गट क ची एक्झाम जी काय आहे ती सुंदर पद्धतीने होणार आहे। तर 2023 मध्येच फक्त आपल्याकडे या ठिकाणी ही जी एक्झाम आहे ती एकत्रित घेतली गेलेली होती, तर त्या 2023च्या या प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण या आधीच्या PYQ सिरीजमध्ये राज्यव्यवस्था घटकाचे विभिन्न प्रकारचे प्रश्न विश्लेषणासह आणि IMP फॅक्ट्ससह या ठिकाणी पाहिलेले होते, त्याच पद्धतीने आजही पुन्हा आपण या ठिकाणी या प्रश्नावर प्रकाश टाकणार आहोत आणि त्या माध्यमातून 2023च्या राज्यव्यवस्था घटकांच्या प्रश्नांना हात घालणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित 2023च्या प्रश्नांची चर्चा। तर मग आता पहिला प्रश्न जो आहे तो या प्रकारचा आहे, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला। मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला। पर्याय 1 जून 1918, पर्याय 2 ऑगस्ट 1918, पर्याय 3 जुलै 1918 आणि पर्याय 4 ऑक्टोबर 1918। तर मित्रांनो, हा एक थोडासा वेगळ्या प्रकारचा आणि संविधान सभेच्या बाबतीत विचारला गेलेला एक सखोल प्रश्न होता असं म्हटलं तरी चालेल, कारण की आपल्याकडे संविधान सभेविषयी जे काही प्रश्न आयोगाकडून विचारले जातात, विशेषतः गट ब आणि गट क च्या पातळीवर जर विचार केला तर ते जास्ती करून संविधान सभेच्या समित्यांविषयी, संविधान सभेच्या समित्यांमधल्या अध्यक्षांविषयी प्रश्न विचारले जातात किंवा कधी कधी या ठिकाणी संविधान सभेमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजाविषयी किंवा संविधान सभेतल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांविषयी प्रश्न विचारले जातात। मात्र 2023च्या या एक्झाममध्ये थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारला होता, थोडासा सखोल प्रश्न विचारला होता असं म्हटलं तरी चालेल। कदाचित त्यावेळेस या ठिकाणी असणारी पदांची अधिकाधिक संख्या याचा विचार करता सुद्धा अशा प्रकारचे सखोल प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आता इथं म्हटलंय काय की मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला। तर मित्रांनो, आपल्याकडे 1919चा जो काही कायदा आहे तो कायदा लागू होण्याच्या आधी त्याविषयीचा जो काही घटनात्मक सुधारणाविषयीचा अहवाल जो आहे तो मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड यांच्या माध्यमातून विचार घेतला गेला होता आणि तो अहवाल नेमका कधी प्रसिद्ध करण्यात आला आणि त्या अहवालावर आधारित 1919चा कायदा पुढे तयार झालेला होता किंवा लागू झालेला होता असं म्हणायला जागा होती। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 जुलै 1918 मध्ये हा घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जो काय तो प्रसिद्ध करण्यात आला होता की जो मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा अहवाल होता। तर या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुलै 1918 मध्ये
हा मॉन्टेग्यू चेम्स्की सुधारणा अहवाल जो काय आहे तो घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता जुलै 1918 मध्ये, पर्याय क्रमांक 3. या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया. आता पहा की मॉन्टेग्यू चेम्स्की सुधारणा अहवाल जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला, प्रकाशित झाला. आणि हा अहवाल ब्रिटिश भारताची संविधान प्रक्रिया सुरू करण्यासाठी, काय नेमकं म्हटलेलं आहे की हा अहवाल ब्रिटिश भारताची संविधान प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेला अहवाल होता आणि त्यावर आधारित 1919चा कायदा लागू करण्यात आला. म्हणजे एकंदरीत हा अहवाल जो काय आहे तो एका विशिष्ट हेतूने तयार करण्यात आलेला होता आणि तो हेतू म्हणजे काय, तर एक प्रकारे ब्रिटिश भारताची संविधान प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला होता आणि त्यावर आधारितच 1919चा कायदा पुढे लागू करण्यात आला. तर 1919च्या कायद्यामध्ये, मॉन्टेग्यू चेम्स्की सुधारणा कायद्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी होत्या किंवा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता याचाही थोडा उलगडा करूया. की केंद्रीय व प्रांतीय विषयसूची वेगळी करून केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळाला त्यावर कायदे करण्याचा अधिकार दिला. म्हणजे या कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पातळीवरची आणि प्रांतीय पातळीवरची जी काही विषयसूची आहे, जसं आज आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 7 अंतर्गत संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची अशा 3 प्रकारच्या सूची पाहायला मिळतात, तर तसंच याही कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पातळीवरची केंद्रीय सूची आणि प्रांतीय पातळीवरची विषयसूची ही वेगळी केली गेली आणि केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळांना त्यावर कायदे करण्याचा अधिकारही बहाल केला गेलेला होता. तसंच प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धतीचा स्वीकार केला गेला आणि एक प्रकारे राखीव खात्यांची जबाबदारी ब्रिटिश मंत्र्यांकडे आणि सोपीव खात्यांची जबाबदारी भारतीय प्रतिनिधींकडे सोपवली गेलेली होती या कायद्याच्या माध्यमातून. एवढंच नव्हे तर केंद्रीय कायदेमंडळ द्विग्रही केलं गेलं. आज जसं आपल्या भारताच्या संसदेचे 2 सभागृह आपल्याला पाहायला मिळतात, राज्यसभा आणि लोकसभा, तर त्याबाबतची मुहूर्तमेढ किंवा त्याबाबतचा विचार जो काय आहे तो या ठिकाणी 1919च्या कायद्याच्या माध्यमातून विचार घेतला गेला आणि केंद्रीय कायदेमंडळ हे द्विग्रही करण्यात आलेलं होतं. हाय कमिशनर हे पद निर्माण करून भारत मंत्र्याची काही कामे त्याच्याकडे सोपवण्यात आलेली होती. म्हणजे 1919च्या कायद्यामध्ये ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे की हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण करण्यात आलं आणि भारत मंत्र्याची काही कामे जी काय आहे ती त्या हाय कमिशनरकडे सोपवण्यात आलेली होती. एवढंच नव्हे तर 1909च्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती करण्यात आली होती. तर त्याचाच पुढे आणखी विस्तार करून सांप्रदायिक आधारावर अँग्लो इंडियन आणि भारतीय ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती व विस्तार याचाही विचार या 1919च्या कायद्यामध्ये केलेला होता. तर अशा विभिन्न प्रकारच्या तरतुदी किंवा गोष्टींचा समावेश जो आहे तो 1919च्या मॉन्टेग्यू सुधारणा कायद्यामध्ये केला गेला होता असं मला सांगता येऊ शकतं. तर या ठिकाणी या संबंध अनुषंगाने या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल, पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा पुढचा प्रश्न जो आहे तो मूलभूत हक्कांशी रिलेटेड विचारलेला आहे की कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवली आहे किंवा आहेत. अ. भेदभाव करण्यास मनाई, कलम 15. ब. संमेलनाचा हक्क, कलम 19. क. जीवित संरक्षणाचा अधिकार, कलम 20. घटनात्मक उपायांचा अधिकार, कलम 32. अ, ब, क, ड मध्ये 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की कोणती जोडी अयोग्य आहे, जुळलेली आहे, अयोग्यरित्या स्पष्ट केलेली आहे. तर पर्याय 1 पर्याय उत्तरामध्ये पर्याय 1 अ फक्त, पर्याय 2 ब आणि क फक्त, पर्याय 3 क फक्त आणि पर्याय 4 ड फक्त. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कलम 15 नुसार भेदभाव करण्यास मनाई हा जो काही संदर्भ आहे तो बरोबर आहे. संमेलनाचा हक्क कलम 19 चर्चेचा विचार केला तर तोही बरोबर आहे. त्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क कलम 32 की ज्यामध्ये विविध प्रकारच्या रिट्स याचिकांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तोही बरोबर आहे. मात्र क पर्याय जो आहे जीवित संरक्षणाचा अधिकार हा कलम 20 नुसार नव्हे तर या ठिकाणी कलम 21 नुसार मूलभूत हक्कामध्ये स्पष्ट केला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी क पर्याय जो काय आहे तो अयोग्यरित्या जुळली आहे असं म्हणायला जागा होते आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 क फक्त. का तर या ठिकाणी जीवित संरक्षणाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 नुसार या ठिकाणी स्पष्ट केला गेलेला आहे, न की कलम 20 नुसार. तर या अनुषंगाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त. तर याही दृष्टीने आपण थोडीशी विस्तृत माहिती आपण पुढे पाहूया की कलम 21 व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपत्ती. व्यक्तीचे जीवित स्वातंत्र्य व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपत्ती, ज्याला आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असं देखील म्हणू शकतो, ही कार्यपत्ती अनुसरल्याखेरीज काढून घेता येणार नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य अथवा जीवित स्वातंत्र्य हे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या कार्यपत्तीशिवाय काढून घेतलं जाऊ शकणार नाही किंवा कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या कार्यपत्तीचा विचार केल्याशिवाय काढून घेता येणार नाही. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्याकडे 1978 मध्ये मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला होता आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा हवाला देत असंही स्पष्ट केलं होतं की कलम 21 मध्ये नैसर्गिक न्यायतत्व हे या ठिकाणी समाविष्ट आहे किंवा नैसर्गिक न्यायतत्वाचा प्रत्यय येतो.
मग नैसर्गिक न्यायतत्व म्हणजे काय, तर प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळणे, या अर्थाने नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार आपण इथं करू शकतो. बहुतांश विद्यार्थ्यांना नैसर्गिक न्यायतत्व किंवा प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हटल्यानंतर समजत नाही. तर याचा अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी मिळणं, या अर्थाने या ठिकाणी नैसर्गिक न्यायतत्व असा अर्थ काढता येऊ शकतो. तर या मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये नैसर्गिक न्यायतत्वाचा उल्लेख जो काय तो सर्वोच्च न्यायालय समाविष्ट आहे असं म्हटलेलं होतं. कधी कधी प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की कोणत्या खटल्यामध्ये अथवा कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कातल्या कलमाच्या रचनातून सर्वोच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायतत्वाचा उलगडा केलेला होता. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कलम 21च्या अंतर्गत आणि मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याअंतर्गत नैसर्गिक न्यायतत्वाचा उलगडा सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे असं म्हणायला जागा होती. एवढंच नव्हे तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा की कलम 21 मध्ये स्पष्ट केलेली जी कार्यपत्ती आहे किंवा प्रक्रिया आहे, ज्याला आपण कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपत्ती किंवा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, हे जे काही तत्व आहे ते आपण कोणत्या घटनेतून स्वीकारलेले आहे. तर भलेही आपण अमेरिकन घटनेतून मूलभूत हक्कांचा स्वीकार केलेला असला तरी कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपत्ती ही जी काही संज्ञा आहे ती आपण अमेरिकन घटनेतून घेतलेली नाही आहे, तर ही संज्ञा आपण जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. जपानी घटनेच्या कलम 31 मध्ये जो उल्लेख आहे तो या प्रकारचा आहे की कायद्यानुसार प्रस्थापित केलेली कार्यपत्ती किंवा प्रक्रिया म्हणजेच प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे आपण सुद्धा या कलम 21 मध्ये जी काही कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपत्ती ही जी काही संज्ञा आहे ती जपानी घटनेतून स्वीकारलेली आहे असं म्हणाला तर जागा उरते. तर त्यामुळे याही प्रकारचा प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे की कलम 21 मध्ये स्पष्ट केलेली ही जी काही संज्ञा आहे ती नेमकी आपण कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारलेली आहे, तर ती जपानी देशाच्या घटनेतून स्वीकारलेली आहे किंवा जपानच्या घटनेतून स्वीकारलेली आहे असं म्हणायला जागा होती. तर या अनुषंगाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा, पुढचा प्रश्न या प्रकारचा आहे की समर्थी सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही. समर्थी सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही. अ. करारनामे, ब. जंगले, क. जकात, ड. दिवाळखोरी आणि नादारी. त्यानंतर या ठिकाणी पर्याय उत्तर दिलेली आहेत. पर्याय 1 ब आणि क, पर्याय 2 फक्त अ, पर्याय 3 फक्त क, पर्याय 4 फक्त ड. तर मित्रांनो, केंद्र राज्य संबंधाविषयी प्रश्न विचारला जाणार नाही असं होणारच नाही, कारण की केंद्र राज्य संबंधाविषयी प्रश्न नेहमी आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारला जात असतो. मग ती गट ब, गट क ची पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याकडे केंद्र राज्य संबंधाविषयी प्रश्न हा हमखास असतो. तर याही ठिकाणी ज्या काही केंद्र राज्य संबंधामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या परिशिष्ट 7 मधल्या ज्या काही 3 महत्त्वपूर्ण सूची आहेत, संघसूची, राज्यसूची, समर्थी सूची, त्यापैकी समर्थी सूचीतील घटकाविषयी प्रश्न विचारलेला आहे की समर्थी सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही. माझा प्रश्न असा होतो की कोणत्या पर्यायाचा विचार या ठिकाणी समर्थी सूचीमध्ये करता येऊ शकत नाही. तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क, जकात. जकात किंवा त्याला आपण पथकर असं देखील म्हणू शकतो. तर एक प्रकारे टोल्स किंवा पथकर, जकात याचा समावेश समर्थी सूचीमध्ये नाही आहे, कारण की हा विषय जो काय तो राज्यसूचीमध्ये मोडतो. राज्यसूचीमध्ये विषय क्रमांक 59 हा विषय आहे जकात किंवा पथकर. तर त्यामुळे या ठिकाणी फक्त क, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी करारनामे, जंगले, दिवाळखोरी आणि नादारी हे सर्व विषय समर्थी सूचीचे भाग आहेत किंवा समर्थी सूचीमध्ये मोडतात. मात्र जकात किंवा टोल्स हा जो काही विषय आहे तो राज्यसूचीमध्ये मोडणार असल्यामुळे या ठिकाणी समर्थी सूचीचा याचा समावेश करता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व अंगाने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. याही दृष्टीने थोडीशी माहिती पुढे पाहूया की समर्थी विषय संविदा किंवा करारनामे, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट्स असं म्हणू शकतो, तर विषय क्रमांक 7 या विषय क्रमांकानुसार हा विषय समर्थी सूचीमध्ये आहे. त्यानंतर जंगले किंवा वने विषय क्रमांक 17A हा देखील विषय समर्थी सूचीमध्ये समाविष्ट आहे. आणि दिवाळखोरी व नादारी विषय क्रमांक 9 हा देखील विषय समर्थी सूचीमध्ये समाविष्ट आहे. राज्यसूचीतील हा जो काही विषय आहे तो कोणता, तर जकात किंवा पथकर विषय क्रमांक 59 या स्वरूपात या ठिकाणी तो राज्यसूचीतील असणारा विषय आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जकात किंवा पथकर हा विषय राज्यसूचीमध्ये मोडत असल्यामुळे तो समर्थी सूचीमध्ये समाविष्ट होत नाही. या अर्थाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा या प्रकारचा आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर B.R. आंबेडकर, 3 जवाहरलाल नेहरू, 4 ग.वा. मावळणकर. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी मागाशी जसं म्हटल्याप्रमाणे की संविधान सभेविषयी प्रश्न विचारत असताना आयोग संविधान सभेच्या समित्यांविषयी, त्यांच्या समित्यांच्या वेगळ्या अध्यक्ष उपाध्यक्षांविषयी किंवा एकंदरीत या ठिकाणी संविधान सभेत चालणाऱ्या कामकाजाविषयी या सर्व अर्थाने या ठिकाणी आयोग प्रश्न विचारण्यावर भर देतं. पुन्हा एकदा इथं संविधान सभेविषयीचा प्रश्न विचारत असताना आयोगाने
संविधान सभेमधल्या एका समितीविषयी प्रश्न विचारलेला आहे की भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो, लक्षात घ्या की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेमध्ये नियम समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष होते. आता उरतो कोण, तर पर्याय क्रमांक 4 ग वा मावळणकर की जे या ठिकाणी संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष होते. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 ग वा मावळणकर. तर या अनुषंगाने थोडीशी विस्तृत पुढे माहिती पाहूया. आता पहा की जेव्हा आपण या ठिकाणी या संविधान सभेच्या संबंध समित्यांची चर्चा करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला त्या समित्यांचे अध्यक्ष यांची माहिती असणं गरजेचं आहे. फॅक्च्युअल बेसिसवर आपल्याला हे प्रश्न विचारले जात असल्यामुळे आपल्याला प्रत्येक समितीच्या अध्यक्षांची किमान पातळीवर माहिती असली पाहिजे. आता मी या ठिकाणी यादी दिली आहे. पहा, संविधान सभेतील समित्या: 1 सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 कामकाज समिती के एम मुन्शी, 3 मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी, नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थानी समिती जवाहरलाल नेहरू, मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी अनेक समित्यांमध्ये आपला अध्यक्ष हे रिपीट आपल्याला पाहायला मिळतील. जसं सुकाणू समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत आणि नियम समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. तसंच या ठिकाणी सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आहेत, प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आहेत किंवा संस्थाने आणि केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. तर त्यामुळे रिपीट नावं आपल्याला या समितींच्या अध्यक्षपोटी आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच नव्हे तर इतरही काही समित्यांची नावं आणि त्यांच्या अध्यक्षांचा विचार आपण करूया. जसं केंद्रीय अधिकार समिती याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, ॲडहॉक समिती सर्वोच्च न्यायालयासाठी S वरदाचार्य, पंचायत राज समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, संविधान सभेच्या कार्यकारिणी संबंधीची समिती म्हणजेच कार्यविषयीची समिती GV माळवणकर किंवा ग वा माळवणकर, राष्ट्रीय ध्वजासंबंधीची तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आवास समिती पट्टाभी सीताराम भैया. तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, जवाहरलाल नेहरू असतील, हे अनेक वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्षपद भूषवलेली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्याही अनुषंगाने प्रश्न आपल्याला विचारायला काही वाव आहे. तर एक लक्षात घ्या कशा अर्थाने, तर जवाहरलाल नेहरू संविधान सभेमध्ये कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते किंवा सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेमध्ये कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेमध्ये कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते. तर अशा वेळेस आपल्याला हे सगळं या अर्थाने सुद्धा माहिती असलं पाहिजे की एकच व्यक्ती अनेक समित्यांच्या अध्यक्षपदी सुद्धा होती, तर त्या व्यक्ती नेमक्या कोणकोणत्या समित्यांच्या अध्यक्ष होत्या याही दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. तर त्यामुळे ही संबंध जी काही यादी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर या संबंध दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी आपण उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. पर्याय 1 जानेवारी 1947, पर्याय 2 मार्च 1947, पर्याय 3 सप्टेंबर 1947 आणि पर्याय 4 ऑक्टोबर 1947. तर मित्रांनो, पुन्हा एकदा संविधान परिषदेविषयी किंवा संविधान सभेविषयीचा प्रश्न अधिक सखोल पद्धतीने विचारण्यावर भर दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारे 1919च्या या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड अहवालाविषयी विचारलेला पहिला प्रश्न असेल किंवा संविधान सभेच्या समितीविषयीचा अगोदरचा प्रश्न असेल आणि रिपीट अगेन पुन्हा संविधान परिषदेविषयीचा किंवा संविधान सभेविषयीच्या सल्लागार शाखेच्या दृष्टिकोनातून असणारा प्रश्न असेल. तर 3 प्रकारचे प्रश्न संविधान सभेवर या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत असं म्हणायला वाव आहे. आता या ठिकाणी नेमकं उत्तर काय आहे की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर 1947. कारण की संविधान सभेचं जे काही कामकाज आहे ते विभिन्न विभागामध्ये विभागले गेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यातलाच एक विभाग होता सल्लागार शाखा. तर त्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा जो काही पहिला मसुदा आहे तो ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला होता असं म्हणायला जागा उरते आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर 1947. आता पहा, संविधान सभेची सल्लागार शाखा संविधान तयार करण्यासाठी विभिन्न शाखांमध्ये किंवा विभागांमध्ये कामकाज विभागले गेलेले होते, ज्यापैकी सल्लागार शाखेने मसुदा तयार करण्याचे काम केले होते. म्हणजे जी सल्लागार शाखा होती त्या सल्लागार शाखेने मसुदा तयार करण्याचं काम केलेलं होतं आणि भारतीय संविधानाचा पहिला मसुदा संविधान सभेचे सल्लागार शाखेने ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला असं इथं आपण म्हणू शकतो. तर या सर्व अर्थाने या सल्लागार शाखेने ऑक्टोबर 1947 मध्ये हा जो काही मसुदा आहे तो तयार केला होता असं म्हणायला जागा उरते. आणि आपल्याला माहित असेल की एक प्रकारे
या संबंध संविधान सभेचा अभ्यास करत असताना आपण या संबंध ज्या काही सल्लागार शाखा असेल किंवा संविधान सभेतल्या समिती असोत किंवा वेगवेगळ्या प्रकारची संविधान सभेच्या अंतर्गत मांडले गेलेले अहवाल असोत, तर त्या सर्व अर्थाने माहिती ही संग्रहित ठेवणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. तर या अर्थाने सुद्धा हा प्रश्न इथं विचारला गेलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. पहा, या ठिकाणी गोंधळ होता कामा नये, कारण की रिपीट अगेन दोन शब्दांचा वापर केलेला आहे की पहिल्यांदाही म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेतील आणि पुन्हा दुसऱ्यांदाही म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेतील. तर त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या घटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. अ पर्याय पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. ब पर्याय जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे. क पर्याय अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण. आणि ड पर्याय सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे. तर मग आता पहा की इथं जी काही मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये दिली आहेत की जी भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मोडतात, तर या संबंध मार्गदर्शक तत्वांच्या दृष्टिकोनातून जो काही क्रम आहे तो कलमांच्या आधारावर किंवा अनुच्छेदांच्या आधारावर आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर मग या ठिकाणी एक लक्षात घ्या की जे काही अ ब क ड मध्ये दिलेले मार्गदर्शक तत्व आहेत त्यांचा क्रमानुसार, कारण की पहिल्यांदा कोणतं येतं, त्यानंतर दुसरं येणार मार्गदर्शक तत्व कोणतं, तिसरं येणार मार्गदर्शक तत्व, अशा पद्धतीने तो क्रम लावायचा आहे. भले कलमांचा क्रमांक कोणताही मार्गदर्शक तत्वामधला असो, पण क्रमाने आपला त्याचा विचार जो काय तो करायचा आहे. माझा पहा की या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे, कलम 44 याचं स्थान प्रथम स्थानी आपल्याला सांगता येईल. अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण याचा विचार जो काय आहे तो आपल्याला या ठिकाणी कलम 46 आधारावर करता येईल. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे याचा विचार कलम 47 रचनातून करता शिकेल. आणि पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा कलम 48A च्या रचनातून त्याचा विचार आपल्याला करता शिकेल. आणि म्हणून या ठिकाणी कलम 44 कलम 46 कलम 47 आणि कलम 48A ड क ब अ म्हणजे उलट्या क्रमाने त्याचा विचार जो काय तो आपल्याला करता शिकेल. पर्यायामध्ये दिलेल्या एकंदरीत पर्यायानुसार पहिल्यांदा पहिला पर्याय तो कलम 44 नुसार समान नागरिक कायद्याचा ड पर्याय, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण क पर्याय कलम 46 नुसार, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा कलम 47 ब पर्याय आणि पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा अ पर्याय कलम 48A नुसार. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ड क ब अ ड क ब अ पर्याय क्रमांक 3 ही या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया. आता पहा, कलम 44 नुसार समान नागरिक कायदा किंवा समान नागरिक संहिता ही राज्य यासाठी प्रयत्नशील राहील. युनिफॉर्म सिव्हिल कोड अशी तरतूद कलम 44 मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केलेली आहे. कलम 46 नुसार राज्य हे दुर्बल घटक व अनुसूचित जाती जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक न्याय आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करेल. म्हणजे अनुसूचित जाती जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनासंबंधीचा किंवा दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाच्या बाबतचा जो काही विचार आहे तो कलम 46 मध्ये केला गेलेला आहे. त्याचबरोबर कलम 47 नुसार जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे राज्य मानेल. तसेच मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अमृतद्रव्ये यांची औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. तर या कलम 47 मध्ये जनतेचे राहणीमान पोषणमान सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा जर विचार केलेलाच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी याचाही उल्लेख केलेला आहे की मादक पेय आणि आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांच्याही सेवनावर बंदी आणण्याचा विचार जो आहे तो केला जाईल औषधी प्रयोजनाखेरीज. तर या संबंध दृष्टीने जर विचार केला तर कलम 47 मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते. आणि कलम 48A की जी तरतूद 42व्या घटनानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट केली होती मार्गदर्शक तत्वांतर्गत, ती ही आहे की पर्यावरण संरक्षण वन्य प्राण्यांचं संरक्षण व जंगलांचं संरक्षण. तर पर्यावरण संरक्षण वन्य प्राण्यांचं संरक्षण जंगलांचं संरक्षण याचा विचार कलम 48A नुसार 42व्या घटनास्थळाखाली मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. तर या संबंध अनुषंगाने या प्रश्न उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा काय, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. पर्याय 1, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की पहिलंच विधान असत्य आहे आणि इथं पर्याय उत्तर दिलेले नसल्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे असं इथं ठामपणाने आपण म्हणू शकतो. कारण की बाकीचे 3 पर्याय जे काय आहे ते विचारात घ्यायची पूर्ण अर्थाने आवश्यकताच नाहीये. का तर बाकीचे 3 पर्याय बरोबर असणारच याबद्दल दुमत नाहीये, कारण की पहिला पर्याय चुकीचा आहे किंवा पहिला पर्याय असत्य आहे म्हणून. तरी आपण बाकीच्या इतर पर्यायाकडे सुद्धा पाहूया की राज्यपालांनी त्यांनी
त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. तर हे तिन्ही जी काही विधानं आहेत ती सत्य आहेत. मात्र पहिलं जे विधान आहे की महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात, हे विधान असत्य आहे. कारण की महाधिवक्त्याची नेमणूक हे आपल्याकडे राज्यपाल करतात. कारण की महाधिवक्ता हा घटकराज्य स्तरावर या ठिकाणी घटकराज्य सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी निर्माण केलेले पद आहे आणि त्यामुळे महाधिवक्त्याची नियुक्तीचा अधिकार हा राज्यपालांकडे असतो, न की राष्ट्रपतींकडे. आणि म्हणून महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे म्हणणं असत्य आहे, चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याही बाबतीत थोडीशी विश्लेषण पुढे आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या कलम 165(1) नुसार नेमणुकीविषयीची तरतूद महाधिवक्त्याबाबतची याबाबतीने केलेली आहे की या महाधिवक्ता पदाची नेमणूक घटक राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात. राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून महाधिवक्त्याची नियुक्ती केलेली असते. राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून या महाधिवक्त्याची नियुक्ती ही केलेली असते. जर आपण कार्यकालाचा विचार केला तर घटनेच्या कलम 165(3) नुसार महाधिवक्त्याचा कार्यकाल हा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर तो राहतो. खऱ्याने जर विचार केला तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो जरी अधिकार पदावर राहत असला अशी तरतूद घटनेच्या कलम 165(3) मध्ये जरी असली तरी या ठिकाणी वास्तविक पातळीवर मंत्रिमंडळाच्या मर्जी असेपर्यंत त्याबाबतचा विचार जो काय तो होत असतो. मंत्रिमंडळ याबाबतचा सल्ला राज्यपालांना देत असतो आणि राज्यपाल महाधिवक्त्याला पदावर ठेवायचं की नाही याचा विचार करू शकतात. तर त्यामुळे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर तो राहतो. महाधिवक्ता आपला राजीनामा स्वतःहून राज्यपालांकडे देऊ शकतात आणि वेतन जे आहे कलम 165(3) नुसारच वेतनाबाबतची तरतूद आहे की महाधिवक्त्यास राज्यपाल निश्चित करेल किंवा निर्धारित करेल ते वेतन दिले जाते. त्यामुळे या महाधिवक्त्याशी संबंधित कलम 165(1) मध्ये तरतूद असो किंवा कलम 165(3) मध्ये तरतूद असो तर या संबंध तरतुदी या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. कारण की गट ब असो किंवा गट क असो या दोन्ही प्रकारच्या पूर्वपरीक्षांच्या एक्झाममध्ये महान्यायवादी असो, महाधिवक्ता असो, राज्यपाल असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॉपिक विषयीचे प्रश्न वारंवार विचारले जात असतात. तर त्यामुळे महाधिवक्ता किंवा महान्यायवादी या दोन्ही प्रकारच्या पदांविषयीची संबंध माहिती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे या दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा, पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाशी संबंधित की भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचे की भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पर्याय 1, उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. पर्याय 2, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पर्याय 3, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि पर्याय 4, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वय 62 आहे. तर मित्रांनो या ठिकाणी यातला तिसरा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे किंवा बरोबर नाही आहे की उच्च न्यायालयाचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हा तिसरा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा हे विधान जे काय ते चुकीचं आहे, बरोबर नाही आहे. का? कारण की उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची, मग ते मुख्य न्यायाधीश असोत किंवा अन्य न्यायाधीश असोत, यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, न की राज्यपाल. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे की राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे विधान असत्य आहे, चुकीचं आहे किंवा बरोबर नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राहिला प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वय 62 आहे. तर एक लक्षात घ्या की आपल्याकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय 62च आहे. मात्र 15व्या घटनादुरुस्तीनुसार ते 60वरून 62 वर्ष केले गेलेलं आहे. कारण की याही बाबतीत मागे आयोगाने प्रश्न विचारला होता की उच्च न्यायालयाच्या निवृत्तीचं वय, न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 60वरून 62 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे केले गेले आहे. तर ते 15व्या घटनादुरुस्तीनुसार केलं गेलेलं आहे. हेही आपण इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने आपल्याकडे मूलभूत हक्कांसंबंधीच्या रिट याचिका कलम 226 खाली उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात, तर एक प्रकारे जनहित याचिकांसंबंधीची याचिका सुद्धा उच्च न्यायालय कलम 226 खाली स्वीकारू शकतात, इथं असं म्हणायला वाव आहे. तर त्यामुळे जनहित याचिकांचा संबंध सुद्धा उच्च न्यायालयाशी आपल्याला जोडता येतो कलम 226च्या अनुषंगाने. तर एकंदरीत या ठिकाणी विचार केला तर या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे विधान चुकीचं आहे, बरोबर नाही आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर याही अनुषंगाने थोडंसं विश्लेषण पुढे पाहूया की न्यायाधीशांच्या नेमणुका भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 217(1) नुसार न्यायाधीशांच्या नेमणुकाविषयी तरतूद केली गेलेली आहे. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीविषयी तरतूद केलेली आहे. तर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशासह अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्यपालाचा सल्ला घेऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी न्यायाधीशांच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या रचनातून आणि विशेषतः उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या रचनातून भारताचे राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश आणि त्या संबंधित घटकराज्यांच्या राज्यपालाचा सल्ला घेऊ शकतात. म्हणजे राज्यपालांचा सल्ला
इथपर्यंतच राज्यपालांची या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये जी काही भूमिका आहे ती आपल्याला सांगता येते. नियुक्ती प्रक्रियेमध्ये स्वतः राज्यपाल समाविष्ट असतात असं म्हणायला जागा उरत नाही किंवा ते म्हणणं चुकीचं आहे. फक्त मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये ते सल्ला राष्ट्रपतींना देऊ शकतात, एवढंच आपल्याला मान्य करता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर अन्य न्यायाधीशांच्या नेमणुकीत राष्ट्रपती संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचाही सल्ला घेऊ शकतात. त्याचबरोबर कलम 223 नुसार असणारी ही जी काही तरतूद आहे ती पण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की त्याहीविषयी आयोगाने मागे प्रश्न विचारलेले आहेत की कलम 223 नुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा ते काम करण्यास असमर्थ असतील, तेव्हा राष्ट्रपती त्याच उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी एकाचे हंगामी न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. त्याच उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी एकाचे हंगामी न्यायाधीश म्हणून असा हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात, जर का मुख्य न्यायाधीश पद हे रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा ते काम करण्यास असमर्थ असतील. तर कलम 223 नुसार या प्रकारची तरतूद केलेली आहे की अन्य न्यायाधीशांपैकी एकाचे हंगामी न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती नियुक्ती करू शकतात. तर या संबंध जे काही मुख्य न्यायाधीश असो किंवा अन्य न्यायाधीशांच्या नेमणुकीविषयीच्या ज्या संबंध तरतुदी आहेत किंवा कलम 223 मध्ये जी काही तरतूद आहे, तर त्या सर्व अर्थाने या ठिकाणी या संबंध बाबी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की याही बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर या पातळीवर या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपला व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पुढे आपण आपल्या प्रश्नांना कंटिन्यू करूया. पुढचा प्रश्न पहा. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय 1 राष्ट्रीय जनसंपर्क दिन, पर्याय 2 राष्ट्रीय पंचायत राज दिन, पर्याय 3 राष्ट्रीय मतदार दिन आणि पर्याय 4 राष्ट्रीय साक्षरता दिन. तर मित्रांनो, आपल्याला हे चांगलं माहिती असेल की आपल्याकडे 73व्या घटनावलीची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून सुरू झालेली होती आणि त्या कारणामुळे 24 एप्रिल हा दिवस जो काय तो आपल्याकडे राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय पंचायत राज दिन. मित्रांनो, एक लक्षात घ्या की 24 एप्रिल 1993 पासून आपल्याकडे जी काही 73वी 74वी घटनावली झालेली होती, तर त्यापैकी 73व्या घटनावलीची जी काही अंमलबजावणी आहे ती 24 एप्रिल 1993 पासून सुरू केली गेली असल्यामुळे या ठिकाणी 24 एप्रिल हा दिवस जो काय तो आपल्याकडे राष्ट्रीय पंचायत राज दिवस किंवा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय पंचायत राज दिवस किंवा राष्ट्रीय पंचायत राज दिन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या अनुषंगाने थोडी माहिती पुढे आपण पाहूया की 73वी घटना असते की जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी झालेली होती की ज्या 73व्या घटनेनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9 हा नव्याने निर्माण केला गेला आणि या भाग 9 अंतर्गत कलम 243 ते कलम 243O मध्ये या पंचायत राज संबंधीच्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची विस्ताराने जी काही चर्चा आहे ती केलेली आहे. विभिन्न तरतुदी आपल्याला या कलम 243 ते कलम 243O मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याच
73व्या घटनानुसार पंचराज संस्थांशी संबंधित 11वं परिशिष्ट की ज्यामध्ये 29 विषयांची यादी स्पष्ट केलेली आहे, ते 11वं परिशिष्ट सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं. तर ही 73वी घटना असते की ज्याला 22 डिसेंबर 1992ला लोकसभेची मंजुरी प्राप्त झाली होती, 23 डिसेंबर 1992ला राज्यसभेची मंजुरी प्राप्त झाली होती, 20 एप्रिल 1993ला राष्ट्रपतींची मंजुरी प्राप्त झालेली होती आणि 24 एप्रिल 1993 पासून या 73व्या घटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. तर त्यामुळे 24 एप्रिल हा दिवस जो आहे तो या अनुषंगाने आपल्याकडे राष्ट्रीय पंचायत राज दिवस किंवा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर असे हे पंचायत राज विषयीचे प्रश्न आपल्याकडे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे 73वी घटना असो 84वी घटना असो याबाबतची संबंध विश्लेषणात्मक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर या दृष्टीने हा विचारलेला प्रश्न आणि या अर्थाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? पर्याय अ बिहार, ब कर्नाटक, क केरळ आणि ड राजस्थान. तर या ठिकाणी पुन्हा पर्याय उत्तर दिलेली आहेत. पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 फक्त क आणि ड, पर्याय 3 अ ब आणि क, पर्याय 4 फक्त ड. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आज घडीला सुद्धा भारतामध्ये 6 घटक राज्याच्या पातळीवर विधान परिषद हे सभागृह आहे असं म्हणायला जागा उरते की ज्यामध्ये महाराष्ट्र आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, आंध्र आहे, तेलंगणा आहे. तर या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी केरळ आणि राजस्थानचा विचार या प्रश्नाच्या आधारावर या ठिकाणी या विधान परिषद सभागृह आहे या अर्थाने करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड, फक्त क आणि ड हे प्रश्नोत्तर आहे. का तर केरळ आणि राजस्थान या घटक राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह अस्तित्वात नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी बिहार व कर्नाटक या प्रश्नाच्या अनुषंगाने बिहार व कर्नाटक इथं विधान परिषद सभागृह अस्तित्वात आहे, मात्र केरळ आणि राजस्थान या घटक राज्य विधान परिषद हे सभागृह अस्तित्वात नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 2 क आणि ड, फक्त क आणि ड. तर याही दृष्टीने थोडीशी माहिती पुढे आपण पाहूया की सध्या विधान परिषद सभागृह या ठिकाणी असणारी घटक राज्य जर कोणती असतील तर ती आहेत महाराष्ट्र की जिथं सभासद संख्या आहे 78, कर्नाटक की जिथं सदस्य संख्या आहे 75, बिहार की जिथं सदस्य संख्या आहे 75, उत्तर प्रदेश जिथं सदस्य संख्या आहे 100, आंध्र प्रदेश की जिथं 58 आणि तेलंगणामध्ये 40. मित्रांनो एक लक्षात घ्या की मागे आंध्र प्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारने विधान परिषद नष्ट करण्यासंबंधीचा जो काही ठराव आहे तो संसदेकडे पाठवलेला होता, मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत किंवा आज पाहिजे तो अजूनपर्यंत हा ठराव जो काय तो केंद्र सरकार किंवा संसदेकडून मंजूर झालेला नाही आहे किंवा त्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद सभागृह अस्तित्वात आहे असं म्हणायला आजही जागा उरते. तर त्यामुळे ही जी काही 6 घटक राज्य आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, तर या 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषद सभागृह अस्तित्वात आहे आज देखील. त्यानंतर या राज्यांमधील विधान परिषद सभागृह बरखास्त केल्या होत्या. म्हणजे या इतरही घटक राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह कधी काळी अस्तित्वात होतं, मात्र या ठिकाणी या वेगळ्या कालखंडात विधान परिषद सभागृह हे नष्ट करण्यात आलेलं आहे किंवा बरखास्त करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला नंबर सांगता येईल पश्चिम बंगाल की जिथं 1969 साली विधान परिषद सभागृह बरखास्त करण्यात आलेलं आहे. तामिळनाडूमध्ये 1986 मध्ये विधान परिषद सभागृह बरखास्त करण्यात आलं. पंजाबमध्ये 1970 मध्ये ते बरखास्त करण्यात आलं. आंध्र प्रदेशमध्ये 1985 मध्ये बरखास्त करण्यात आलं होतं, पण रिपीट अगेन 2005 मध्ये पुन्हा ते निर्माण करण्यात आलेलं होतं. म्हणजे पश्चिम बंगाल असो, तामिळनाडू असो, पंजाब असो, आंध्र प्रदेश असो या घटक राज्यामध्ये कधी काळी विधान परिषद ही अस्तित्वात होती, मात्र या ठिकाणी आंध्र प्रदेश वगळता इतर घटक राज्यातली विधान परिषद ही पुन्हा अस्तित्वात आलेली नाही आहे. तिथं बरखास्त केल्यानंतर पुन्हा विधान परिषद हे सभागृह निर्माण झालेलं नाही आहे. तर त्यामुळे कोणकोणत्या घटक राज्यातली विधान परिषद सभागृह ही बरखास्त करण्यात आलेली होती हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आजच्या पातळीवर कोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद सभागृह हे आहेत हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर विधान परिषद सभागृहांच्या सदस्यांची जी काही संख्या आहे ती पण आपण लक्षात ठेवायची गरज आहे, का तर याही बाबतीत आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अचूक जोड्या लावा. अ 61वी घटना असती, ब 44वी घटना असती, क 41वी घटना असती आणि ड 73वी घटना असते. आणि दुसऱ्या बाजूला पर्याय 1 राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीची वय 60 वरून 62 वर्ष, 2 त्रिस्तरीय पंचराज व्यवस्था, 3 मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले आणि 4 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीशी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात.
आता पहा की या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, तर या ठिकाणी अचूक जोड्या लावत असताना पर्यायाचा संबंध कोणत्या घटकाशी जोडता येतो, तर 61वी घटनावस्तीचा संबंध आपल्याला जोडता येईल पर्याय क्रमांक 3शी. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले. 44व्या घटनावस्तीचा संबंध जोडता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 4शी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. त्यानंतर 41व्या घटनावस्तीचा संबंध आपल्याला जोडता येईल तो म्हणजे राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या सेवानिवृत्तीची वय 60 वरून 62 वर्षे केले गेले, की जे 41व्या घटनावस्तीनुसार विचार घेतलेलं होतं. आणि 73वी घटनावस्ती ज्याचा संबंध ऑब्व्हियसली त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेशी आपल्याला जोडता येतो. तर या अनुषंगाने चा संबंध जो आहे तो पर्याय क्रमांक 3, चा संबंध जो आहे तो पर्याय क्रमांक 4, चा संबंध जो आहे तो पर्याय क्रमांक 1 आणि चा संबंध जो आहे तो पर्याय क्रमांक 2शी जोडता येईल. तर त्या अर्थाने इथं आपलं उत्तर सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3, 4, 1 आणि 2. तर त्या अर्थाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अचूक जोड्या लावा. या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर थोडीशी या ठिकाणी याच्याबाबतची माहिती आपण लक्षात घेऊया की ज्यावेळेस आपण 44व्या घटनावस्तीच्या रचने विचार करतो तर 1978च्या अंतर्गत झालेली ही 44वी घटनावस्ती की ज्यामध्ये इतरही महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या होत्या की लोकसभा, विधानसभा यांचा कार्यकाल पूर्वीप्रमाणेच 5 वर्षे केला गेला. कारण की 42व्या घटनेनुसार आपल्याकडे तो कार्यकाल 6 वर्षे केला गेला होता. तर लोकसभा, विधानसभा यांचा कार्यकाल पूर्वीप्रमाणेच 5 वर्षे केला गेला. संसद व विधिमंडळातील घनसंख्येची आवश्यकता पूर्वीप्रमाणेच कायम केली गेली, म्हणजे घनसंख्येचाही नियम पूर्वीप्रमाणेच कायम केला गेलेला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या अधिकारांना पुन्हा एकदा प्रदान केले गेले. त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत असणारी अंतर्गत अशांततेची तरतूद बदलून सशस्त्र बंड अशी ती केली गेली. त्यानंतर राष्ट्रपती हा केवळ कॅबिनेटच्या लिखित शिफारशीच्या आधारावर आणीबाणीची घोषणा करू शकेल. राष्ट्रपती हा केवळ कॅबिनेटच्या लिखित स्वरूपाच्या शिफारशीच्या आधारावर आणीबाणीची घोषणा करू शकेल आणि त्याला विशेष म्हणजे संसदेची मान्यताही अपेक्षित आहे. त्यानंतर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला. मूलभूत हक्कातील कलम 20 व 21 नुसार असणारे हक्क राष्ट्रीय आणीबाणी काळात रद्द करता येणार नाहीत. मूलभूत हक्कातील कलम 20 आणि 21 नुसार असणारे हक्क राष्ट्रीय आणीबाणी काळात रद्द करता येणार नाहीत. याही बाबतची तरतूद 44व्या घटनेनुसार विचार घेतलेली आहे. तर त्यामुळे अशा जे काही विभिन्न तरतुदी आहेत की त्याबाबत या ठिकाणी या संसदेने 44व्या घटनाद्वारा वेगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी 73वी घटनेची सुद्धा आपण महत्त्वपूर्ण तरतुदी लक्षात घेण्याची गरज आहे की पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर भाग 9ची निर्मिती व भाग 9ला पंचायत असे नाव दिले गेले आणि कलम 243 ते कलम 243 ओ अंतर्गत या संबंध पंचायत व्यवस्थेच्या तरतुदीची चर्चा केली गेलेली आहे. तर एक लक्षात घ्या की बहुतांश विद्यार्थ्यांना माहीत नाही किंवा 73व्या घटनेनुसार भाग 9 हा नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे याचा विचार बहुतांश विद्यार्थी करत नाहीत. तर मित्रांनो लक्षात घ्या की भाग 9 जो आहे तो 7व्या घटनेनुसार अगोदर निरसित केलेला होता, नष्ट केलेला होता. मात्र पुन्हा नव्याने तो 73व्या घटनेनुसार निर्माण केला गेला किंवा त्याची निर्मिती केली गेली आणि या भाग 9चं शीर्षक जे आहे ते पंचायत असं दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर 11व्या पृष्ठाची निर्मिती व त्यात पंचायत संस्थांशी संबंधित 29 विषयांचा समावेश याही गोष्टीला आपण विसरता कामा नये. तर या अशा संबंध अर्थाने या ठिकाणी 73वी घटनावस्ती 1992ची ही महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सरपंचांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरपंचांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे. आणि ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील शाळांवर देखरेख ठेवणे. वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा. पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 फक्त क आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो पुन्हा एकदा हा प्रश्न जो काय तो पंचायत व्यवस्थेशी संबंधित विचारला गेलेला आहे असं म्हणाल तर जागा उरते. तर सरपंचांच्या अधिकार व कर्तव्यांच्या प्रश्नातून कोणतं विधान अयोग्य आहे किंवा कोणती विधाने अयोग्य आहेत हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर अपर्याय बरोबर आहे की ग्रामसभेत मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं हे या ठिकाणी सरपंचाचा अधिकार कर्तव्य आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणं हेही त्यांच्या अधिकार कर्तव्याचा भाग आहे. मात्र क पर्यायातली जी काही तरतूद आहे ती मात्र चुकीची आहे किंवा अयोग्य आहे की ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे हे त्यांच्या अधिकार कर्तव्याचा भाग नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं देता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त क. का तर ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणं हे त्यांच्या अधिकार कर्तव्याचा भाग नाही आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याही अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया की मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 38 नुसार सरपंचांची कर्तव्य व अधिकार
या प्रकारे स्पष्ट केलेली आहेत. कोणत्या कलमानुसार? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या कलम 38 नुसार या ठिकाणी सरपंचांचे अधिकार व कर्तव्याची तरतूद केलेली आहे. तर कोणकोणते अधिकार व कर्तव्य या ठिकाणी सरपंचांना पार पाडावे लागतात याचा उलगडा आपण इथं पाहूया. की ग्रामपंचायतीच्या मासिक सभा बोलावून तिचे अध्यक्षस्थान स्वीकारणे किंवा त्याचबरोबर त्याचं कामकाज करणे, ग्रामसभा बोलावून या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारून कामकाज करणे, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत व ग्रामसभेत केलेल्या ठरावांची व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, गावात विकास कामे राबविणे, पंचायतींचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, ग्रामपंचायतीचे अभिलेख व नोंदवह्या यावर देखरेख ठेवणे, शासनाच्या आदेशानुसार उत्पन्नाची प्रमाणपत्रे अथवा दाखले देणे, ग्रामपंचायतीच्या खास सभा बोलावणे किंवा विशेष सभा बोलावणे, 2017च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार, म्हणजे कोणत्या निर्णयानुसार? तर ग्रामपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड हा जो काही 2017 मधला देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय आहे की जो पुढे महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता, नंतर तो एकनाथ शिंदे सरकारने लागू केला. तर त्या निर्णयानुसार जर विचार केला तर या ठिकाणी आणखीन एक अधिकार जो काय तो ग्रामपंचायत सरपंचाला दिला गेलेला आहे की या निर्णयानुसार जनतेतून निवडून आलेला जो सरपंच आहे तो ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांचा अध्यक्ष राहणार आहे. आणि त्याचबरोबर गावचा अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी सरपंचाकडे देण्यात आलेली आहे. हाही भाग त्याच्या अधिकार कक्षेचा भाग म्हणून थोडंसं विस्ताराने आपल्याला पाहता येऊ शकेल जेव्हा आपण या नवीन निर्णयाच्या आधारावर त्याचा विचार करतो. त्यामुळे इथं कुठेही ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील शाळांवर देखरेख ठेवूयाच या कार्याचा उल्लेख नसल्यामुळे ऑब्व्हियसली या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? 1. श्री बी शिवरामन, 2. डॉक्टर SR सेन, पर्याय क्रमांक 3 रामा सुब्रमण्यम आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस 2023च्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने लिहिता आलेलं नव्हतं किंवा याबाबतची योग्य माहिती नव्हती. का तर बहुतांश विद्यार्थी असं समजत होते की या 3 नावांचाही उल्लेख आयोगाच्या सदस्यांमध्ये होतो आणि म्हणून बहुतांश विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही असं दिलेलं होतं. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आयोगाने इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे की सरकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते म्हटलेलं आहे. आणि तुम्ही खाली इंग्लिशमध्ये पण पाहू शकता की हू अमंग द फॉलोइंग वॉज नॉट मेंबर ऑफ सरकारी कमिशन. तर इथं या ठिकाणी रामा सुब्रमण्यम हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. का तर ते सरकारी आयोगाच्या अंतर्गत सदस्य सचिव होते. ते सदस्य असं या अर्थाने नव्हते, तर ते सदस्य सचिव या अर्थाने होते. आणि त्यामुळे या ठिकाणी बी शिवरामन आणि SR सेन हे सदस्य होते, मात्र रामा सुब्रमण्यम हे सदस्य सचिव होते. आणि म्हणून या ठिकाणी सरकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते? तर रामा सुब्रमण्यम, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. का तर ते या आयोगामध्ये सदस्य सचिव या पदावर होते. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामा सुब्रमण्यम. तर याही थोडी अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे पाहूया की केंद्र राज्य संबंधांचे परीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्रचनेसंबंधी शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने 1983 साली RS सरकारिया, जे निवृत्त न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे, यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय आयोग स्थापन केलेला होता की ज्या आयोगामध्ये निवृत्त न्यायाधीश असणारे RS सरकारिया आणि इतर सदस्यांमध्ये बी शिवरामन आणि डॉक्टर SR सेन यांचा समावेश होता. तर सरकारिया, बी शिवरामन आणि डॉक्टर SR सेन हे 3 सदस्यीय आयोग जो काय होता तो सरकारी आयोग होता. आणि याच्यामध्ये सदस्य सचिवपदी होते रामा सुब्रमण्यम. आयोगाचे सदस्य सचिव होते रामा सुब्रमण्यम. तर या आयोगाने आपला अंतिम अहवाल ऑक्टोबर 1987 मध्ये केंद्र सरकारला सादर केला होता आणि या अहवालाचा सार जानेवारी 1988 मध्ये सादर केला गेला होता. म्हणजे ऑक्टोबर 1987 मध्ये अंतिम अहवाल सादर केला गेला होता आणि या अहवालाचा सार किंवा सारांश जानेवारी 1988 मध्ये सादर केला गेला होता. आयोगाने आपल्या अहवालात 247 शिफारशी केलेल्या होत्या, हेही आपण लक्षात ठेवा. कारण की कधी कधी आयोगाने या शिफारशींच्या संख्येविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले असल्यामुळे सरकारी आयोगाने नेमक्या किती शिफारशी केल्या होत्या तर आपल्या अहवालात त्यांनी 247 शिफारशी केल्या होत्या, हेही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? माझा पहा की पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 कलम 324 भाग 10, पर्याय 2 कलम 324 भाग 15, पर्याय 3 कलम 300 भाग 9 आणि पर्याय 4 कलम 398 भाग 6. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर
या ठिकाणी कलम आणि भाग या दोन्ही गोष्टींची चांगली माहिती असेल, चांगली जाण असेल घटनेच्या पातळीवर, तर या प्रश्नोत्तर तुम्ही योग्य पद्धतीने देऊ शकता. तर या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 324 भाग 15. कारण की भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये आणि कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाच्या कर्तव्यांचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी कलम 324 आणि भाग 15 हे या प्रश्नोत्तराला स्पष्ट करता येईल. पर्याय क्रमांक 2 कलम 324 आणि भाग 15. तर याही दृष्टीने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाविषयी तरतूद केलेली आहे. कलम 324 अंतर्गत ही निवडणूक आयोगाविषयी तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या निवडणूक आयोगाची भारत निर्वाचन आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ची आहे की जो निवडणूक आयोग किंवा निर्वाचन आयोग हा भारतातील विभिन्न निवडणुकांचे म्हणजे कोणत्या निवडणुकांचे तर लोकसभा निवडणुका असोत, राज्यसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत, विधान परिषदेसंबंधीच्या निवडणुका असोत किंवा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही घटनात्मक पदांच्या निवडणुका असोत, या संबंध निवडणुकांच्या बाबतचं निपक्षपातीपणाने संचलन आणि नियोजन व नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणून या यंत्रणेकडे पाहिलं जातं. म्हणून भारत निर्वाचन आयोग की जी या संबंध निवडणुकांचं नियंत्रण, संचलन आणि नियोजन करणारी यंत्रणा म्हणून आपल्याकडे घटनात्मक पातळीवर विचार घेतली जाते. तर या अर्थाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न, अचूक जोड्या लावा. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आयोगाने विचारला होता तो राज्यशास्त्र या अर्थाने विचारलेला होता. कारण की आपल्याकडे ज्यावेळेस या 2023च्या एक्झामच्या अनुषंगाने जे काही आपल्या सिलेबसच्या पातळीवर थोडेफार बदल झालेले होते त्या बदलाचा विचार केला तर राज्यव्यवस्था घटकाचा संबंधीचा जो काही पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे त्यामध्ये राज्यशास्त्र एवढाच उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे राज्यशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी अंतर्भूत होतात. मग शास्त्र या अर्थाने राज्यशास्त्राचा विचारसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे शास्त्र या अर्थाने राज्यशास्त्राचा वेगवेगळ्या विचारवंतांनी कशा पद्धतीने विचार केलेला आहे आणि अनेक राजकीय विचारवंत मग ते पाश्चिमात्य राजकीय विचारवंत असोत किंवा भारतीय राजकीय विचारवंत असोत त्याही बाबतीत आयोगाला प्रश्न विचारायला तो वाव आहे. तर तशाच पद्धतीने आयोगाने हा प्रश्न जो आहे तो जोड्या लावा प्रश्न विचारला होता की पाश्चिमात्य राजकीय विचारांतामध्ये कोणते विचारांत कोणत्या देशाचे तत्त्वज्ञ म्हणून ओळखले गेलेले आहेत या अर्थाने हा प्रश्न विचारला होता की अचूक जोड्या लावा थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. आणि दुसऱ्या बाजूला अ पर्याय अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ, ब पर्याय फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, क पर्याय ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि ड पर्याय अमेरिकन तत्त्वज्ञ. तर त्यामुळे राज्यशास्त्र आणि शास्त्र या अर्थाने राज्यशास्त्राचा ज्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांनी किंवा भारतीय राजकीय विचारवंतांनी अभ्यास केलेला आहे किंवा त्याबाबतचे विभिन्न विचार मांडलेले आहेत तर त्याही बाबतीचे प्रश्न आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. याचा विचार करून आपण अशाही प्रश्नांची तयारी ठेवणं गरजेचं आहे किंवा अशाही प्रकारची जी काही माहिती आहे ती वाचणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की एकचा संबंध जो काय तो क पर्यायशी जोडता येईल की थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्त्वज्ञ होते. त्यानंतर अचा संबंध जो काय तो या ठिकाणी एकचा संबंध जो काय तो क पर्यायशी म्हणजे ब्रिटिश तत्त्वज्ञ थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ. बचा संबंध जो आहे तो या ठिकाणी अपर्यायशी जोडता येईल तो म्हणजे अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायेक अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ, रॉबर्ट नॉझिक हे या ठिकाणी अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रुसो की ज्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून या ठिकाणी ओळख निर्माण केलेली आहे. तर फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून रुसो यांचा विचार करता येऊ शकेल. तर अशा वेगवेगळ्या विचारवंतांचा वेगवेगळ्या तत्त्वज्ञाच्या पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या तत्त्वज्ञाच्या पातळीवर जो काही संबंध आहे तो इथं जोडण्यास स्पष्ट केलेलं होतं. तर त्या अर्थाने पर्याय क्रमांक 2 या 2 पर्यायाच्या माध्यमातून अचूक जोडी आपल्याला स्पष्ट करता येते. तर त्या अर्थाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 1 क 2 अ 3 ड आणि 4 ब या अर्थाने. तर मित्रांनो या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून आपण 2023च्या गट ब गट क पूर्व परीक्षा 2024च्या 2023च्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उकल केलेली आहे, प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे आणि अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश पण टाकलेला आहे. तर अशाच प्रकारच्या अनेक इतरही ज्या काही PYQ सिरीज आहे त्याचाही विचार आपण पुढे या ठिकाणी करणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे आगामी 2025ची जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्याही दृष्टीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या इतर PYQ सिरीजचा सुद्धा विचार आपण पुढे करणार आहोत. मित्रांनो या पद्धतीने आपण या ठिकाणी PYQ सिरीज बरोबरच संभाव्य प्रश्न सिरीजचाही संदर्भ जो आहे तो पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. असं नाही की या ठिकाणी संभाव्य प्रश्न सिरीज आपली थांबलेली आहे याचा असा अर्थ घेण्याची गरज नाही. आणि विशेष म्हणजे आगामी कालखंडात विभिन्न व्हिडिओच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या प्रश्नांचं विश्लेषण किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणं किंवा एक प्रकारे IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणं ही प्रोसेस आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत चालू राहणार आहे. एवढंच नव्हे तर आगामी कालखंडात जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आहे आणि राज्यसेवा
मुख्य परीक्षा 2025चं जे काही स्वरूप आहे त्याही अनुषंगाने आपले नवनवीन व्हिडिओज जे काय आहे ते आपले यूट्यूब चॅनलवर पाहणार आहेत. अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या पातळीवर विशेषतः मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण कशा पद्धतीने करायचं, कारण की या आधीसुद्धा आपण या ठिकाणी उत्तरलेखन कसं असावं, उत्तरलेखनामध्ये शब्दमर्यादेचा संदर्भ कसा असावा याबाबतचे व्हिडिओज केलेले आहेत. तर राज्याच्या मुख्य परीक्षा 2025च्या प्रश्नातून सुद्धा अनेक प्रकारच्या विषयांचे प्रश्न किंवा अनेक टॉपिकवरचे प्रश्न कसे टॅकल करायचे, कशा पद्धतीने लिहायचे याचंही विश्लेषण आपण या ठिकाणी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणणार आहोत. मात्र या ठिकाणी आपली ही जी काही PYQ सिरीज आहे ती आपली या पद्धतीने अशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू असणार आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला जर या गट ब गट क पूर्व परीक्षा 2023च्या या प्रश्नांच्या बाबतची ही जी काही विश्लेषण आपण केलेलं आहे त्याची जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ही PDF आपण संबंध विश्लेषणासह प्राप्त करू शकता. मित्रांनो, जाताना सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात. धन्यवाद.